नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सुकं चिकन। वाटण वगैरे काही न लावता सोप्या पद्धतीने सुकं चिकन करणार आहोत। इथे मी 2 किलो ग्रॉस चिकन घेतलं होतं। ते जवळजवळ 1 किलो 300 ग्रॅम ते 400 ग्रॅम झालेलं आहे। आता एक मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करते। चिकन व्यवस्थित कापून साफ करून धुवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये तेलात आपण 4 मोठे कांदे बारीक चिरून घालते। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। थोड्या वेळाने परतून चांगला शिजवून घ्यायचा आहे। इथे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालते। आलं लसूण पेस्ट ही कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। आता हे व्यवस्थित शिजले आहे। याच्यामध्ये मसाले घालूया। अर्धा चमचा हळद घातली आहे। 2 चमचे मिरची पावडर घालते। 2 चमचे किचन किंग मसाला घालते। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। याच्यामध्ये आणखीन 1 चमचा किचन किंग मसाला घातला आहे। असं सगळं मिळून मी इथे 3 चमचे किचन किंग मसाला आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घातली आहे। आता हे चिकन स्वच्छ धुवून ठेवलं होतं ते सगळं घालूया। चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चिकनला सगळीकडे मसाले लागले पाहिजे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे। याला तेल सुटलेलं आहे आणि आता हे पुन्हा एकदा परतून घ्यायचे। याच्यात कुठेही मी पाण्याचा वापर करणार नाही आहे। हे आपण असंच वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपण झाकण ठेवून शिजेपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता इथे पुन्हा झाकण ठेवून बारीक गॅस करून शिजवून घेते। चिकनला पाणी सुटलेलं आहे, वाफेवर शिजले आहे।
आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आहे. हे आपलं सुकं चिकन तयार आहे. चांगलं शिजलं आहे. वाटण न लावता छान असं चमचमीत सुकं चिकन झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.